आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। जतच्या लेकीने रचला इतिहास, कुमारी राजनंदिनी पवार ठरली पश्चिम महाराष्ट्रातील पहिली बालकीर्तनकार। झी टीव्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, मध्ये कीर्तनाचा मान। जतची सुकन्या कुमारी राजनंदिनी बापूसाहेब पवार हिने आपल्या कीर्तन सेवेतून जतसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे। झी टीव्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या लोकप्रिय आध्यात्मिक कार्यक्रमात कीर्तन सादर करण्याचा बहुमान तिला मिळाला असून ती पश्चिम महाराष्ट्रातील या कार्यक्रमात कीर्तन करणारी पहिलीच बालकीर्तनकार ठरली आहे। जत येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात येते। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यात सहभागी होऊन कीर्तन सेवा व कथा सादर करतात। या कार्यक्रमाचे प्रक्षेपण नंतर झी टॉकीज वाहिनीवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातून करण्यात येते। या कार्यक्रमातून आतापर्यंत हबप सागर महाराज बोराटे, केशव महाराज उखळीकर, कैलासवासी गिरी महाराज, प्रशांत ठाकरे महाराज, संगीताताई ऐनापुरे, गीतांजलीताई झेंडे, दुर्गाताई पगार, मोहन काका पाटील, निलेश महाराज रायकर आदी नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन व कथा सेवा सादर केली। आता या मानाच्या व्यासपीठावर जतची कन्या हबप राजनंदिनी दीदी बापूसाहेब पवार ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था आळंदी हिच्या कीर्तनाचे चित्रीकरण जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात मंदिर वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले आहे। हा कार्यक्रम दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत झी टीव्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे। या ऐतिहासिक कीर्तन प्रसारणाच्या पार्श्वभूमीवर हबप राजनंदिनी दीदी पवार हिच्या कार्यक्रमाची माहिती देणारे डिजिटल फ्लेक्स जत शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आले असून भाविक नागरिक व वारकरी संप्रदायातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। जतच्या कन्येने झी टीव्हीच्या व्यासपीठावरून कीर्तन सेवा सादर करून जतचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे। संसार बंधन तोडावे म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदय मंदिरामध्ये करा। हेच माऊली ज्ञानोबा अभंगाचे शेवटचे चरण सांगतात। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।